सोबत मलाही शिकव हा. नक्कीच नक्कीच. तुम्हालाही हॅपी न्यू इयर गोपाळ भाऊ. हो हो हो. अहो हे जे येणारं नवीन वर्ष आहे ना ते तुमच्या जीवनात खूप आनंद घेऊन येईल. हो बस बस बस. हो हो हो. हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर. हा हॅपी न्यू इयर. हो बोललो ना आता हॅपी न्यू इयर. किती वेळा बोलणार हॅपी न्यू इयर. तुम्ही नाही बोलला आता मग कोण बोललं. अरे मी बोललो. सॉरी सॉरी बापूजी. नाही नाही तुम्हाला बापूजी नाही बोलत आहे. माझ्या बापूजींना बापूजी बोलतोय. तुम्ही फोन ठेवा आता गोपाळ भाऊ. हा अरे हो हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर. हा सॉरी सॉरी बापूजी. ते गोपाळ भाऊ कधीचे हॅपी न्यू इयर करत होते ना तर मला वाटलं की तुम्ही बोललात ना मला वाटलं ते बोलले. हा समजलं समजलं. आणि बापूजी जेव्हापासून या मोबाईल मध्ये फ्री मेसेजची सुविधा सुरू झाली आहे ना मग कुठलाही सण असो नवीन वर्ष येणार असेल लोक तुटून पडतात शुभेच्छांच्या मेसेज पाठवायला. आता आज सकाळपासूनच हॅपी न्यू इयरचे 100 मेसेज आलेत बापूजी. आता मी या सगळ्यांना उत्तर देत बसू की काम करू. अरे भाऊ जेठ्या जेवढ्यानं उत्तर देता येईल त्यांना दे. त्याच्यात इतका अस्वस्थ का होतोय. नाही मी तर असंच म्हणत होतो. हॅपी न्यू इयर बापू. जेठ्या हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर. देव करो आणि यावर्षी तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत आणि तुझ्या धंद्यामध्ये खूप सारी भरभराट हो. बस बस बापूजी. या धंद्यात भरभराटवाल्या आशीर्वादाची खूप गरज आहे. मागचं वर्ष तर सगळं मंदीत गेलं बापूजी. देव करो आणि या वर्षी तरी कमीत कमी मंदी येऊ आणि खूप सारी तेजीच तेजी हो. अरे बेटा ही मंदी आणि तेजी तर ऊन सावली सारखी असते. येत जात राहते. त्याची काळजी तू करू नकोस. जर तुला काळजी घ्यायचीच असेल तर तुझ्या शरीराची घे. कारण की चांगलं आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती आहे. कारण की आरोग्य ठीक नसेल तर ही संपत्ती बेकार आहे. बिलकुल बिलकुल बापूजी. म्हणूनच आज सकाळी सकाळी मी देवाकडे हीच प्रार्थना केली की हे देवा या नव्या वर्षात पद्मावती भोजनालयाच्या डब्यापासून सुटका कर. दयाला लवकर घरी परत आण आणि आपल्या सर्वांचं जीवन परत टकाटक होऊन जावं. हो पण जेठ्या खाण्याच्या सोबत माणसाला थोडा व्यायाम पण करायला पाहिजे. ठीक आहे चला बोला. तुम्हीच बोला. कोणतं आसन करू. शीर्षासन. हो ते तर अख्खी रात्र केलं बापूजी. मी शवासनाचं नाही शीर्षासनाविषयी बोलतोय. अरे हो ते शवासन असतं नाही मग शीर्षासन. डोकं खाली पाय वर. आणि तू नाश्ता नाही केलास ना. नाही नाश्ता नाही केला. हा मग काही प्रॉब्लेम नाही. चल चल सुरू कर. बापूजी मी काय म्हणतो उलट शीर्षासन करू. म्हणजे म्हणजे डोकं वर आणि पाय खाली. अच्छा कसं कसं दाखव. जा भाऊ जा दुकानात जा. तू आयुष्यात कधीच व्यायाम करणार नाहीस. नाही असं काय नाही बापूजी. मी उद्यापासून करेन नक्की करेन. ठीक आहे बघूया. निक जय जिनेंद्र. अरे माझा नाश्ता राहिलाय आणि बापूजींनी तर जय जिनेंद्र केलं. जय जिनेंद्र. हा ऐक रे. हा हा बापूजी. नाश्ता राहिलाय ना. हो तर मग नाश्ता न करता चाललाय. मी आता जय जिनेंद्र केलं तर मला वाटलं आता. अरे मी गंमत करत होतो. थँक्यू बापूजी. तसं काय नाश्त्याला काय आलंय. सँडविच. अरे वा मज्जा येईल. आता खूप दिवस झाले सँडविच खाल्लेलं नाही. चल चल. अरे अरे जेठ्या जरा अब्दुलला फोन लाव. का बापूजी. अरे तो टप्पू म्हणत होता की सॉस संपलेला आहे तर सॉस शिवाय सँडविच खायला मजा नाही येणार. हा नाही ते तर आहेच. अरे त्याचा फोन लागतच नाहीये बापूजी. चल असंच खाऊन घेऊ. चल. नाही बापूजी मी पटापट जाऊन घेऊन येतो ना आता. पण ऐक भाऊ येताना जरा लक्ष ठेवा की तुझी गाडी
मेहतोस नावाच्या स्टेशनवर थांबवू नकोस. हो नाही नाही बापूजी, सकाळी सकाळी तर मी पण त्यांच्या घरी जायला घाबरतो. का? त्या अंजली वहिनी तो कारल्याचा ज्यूस आणि ते सलाड खायला बसवतात. तारक, हे काय? नवीन वर्षाच्या सकाळी सकाळी सुद्धा तुम्ही रोजच्या सारखे कागद आणि पेन घेऊन बसला आहात. अंजली, कागद तोच आहे, पेन तेच आहे, पण नवीन वर्ष आहे, विचार नवे आहेत, दृष्टी नवी आहे. अरे वा, जरा मलाही ऐकवा. काय नवीन सुचलंय तुम्हाला ते? ऐकाऊ? ऑफकोर्स, ऐकवा ना. म्हटलंय असं अंजली की नवीन वर्षात नव्या सूर्याचं आगमन झालंय. तारीख बदललेली आहे पण जग तर तेच आहे. वाव वाव. वाटतं या बदलत्या तारखेसोबत जगही बदलून जावं. जिंकणं, हरणं सगळं संपून जावं. संपून जावी भूक, गरिबी आणि अत्याचार. आणि या नवीन वर्षात सगळ्यांनी करावं माणुसकीवर प्रेम. वा वा तारक, किती सुंदर आहे. तुम्ही सगळ्यांसाठी किती चांगलं मागितलंय. हा, अगं लेखक आहे, जबाबदारी आहे माझी जगासाठी विचार करणं, म्हणूनच लिहावं लागतं. एक्झॅक्टली लेखक महोदय, जगाच्या बाबतीत इतका सगळा विचार करता. कधी तुमच्या बायकोबद्दल काहीच विचार येत नाही तुम्हाला? अंजली, अगं अच्छा, नवीन वर्षात काय 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 तयारी केली आहेस नवीन वर्षाची? टॉपिक चेंज नका करू हा तारक. मला सगळं समजतं. नेहमी जगाचाच विचार करता. कधी तुम्ही माझा विचार करतच नाही. तुला समजून घेणं खूप अवघड आहे. काय? तुम्ही काही बोललात का? नाही नाही, अगं बाई अंजली, असं होऊ शकतं का मी तुझा विचार करत नसेन? लिहिलंय ना तुझ्यासाठी. लिहिलंय, ऐकवतो. हा, लिहिलंय असं, माझं सुख आहेस तू, माझं घर आहेस तू, माझ्यासाठी तर सगळा संसार आहेस तू, मनाचं गीत आहेस, जीवनाचं संगीत आहेस, देवाचं सगळ्यात मोठं बक्षीस आहेस तू. इट्स सो ब्युटिफुल तारक, थँक्यू. एक मिनिट सरका, काय मी झालं याची ना आता? प्रिंट काढून ठेवते. तारक, हे काय? हे तर कोरं आहे. म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात? अंजली, खोटं कधी बोललो बाई? तुझ्यासाठी लिहायचं तर कागद पेनाची काय गरज आहे? जे काय लिहिलंय ते माझ्या हृदयात लिहिलेलं आहे. खरं ना? हा. मला माहित होतं की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी छान लिहालच म्हणून. थँक्यू. अरे थँक्यू असं नाही, थँक्यू म्हणायचं असेल तर मला मस्त मसालेदार चहा पाच. अजिबात नाही. थँक्यू मला म्हणायचंय तर मीच ठरवणार की तुम्हाला चहा मिळणार आहे की नाही. आणि तसं आज तुम्हाला रजवाडी चहा मिळणार आहे. आणि जेवणात पंजाबी मसालेदार जेवण सुद्धा. मग अरे वा, थँक्यू. अच्छा तर मी घे बाबा घे. अच्छा, मग मी जाते आणि रजवाडी मसालेदार चहा घेऊन येते. लगेच लगेच. वा 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 वा, लॉटरी लागली वर्षाच्या पहिल्या दिवशी. काय चांगली गोष्ट आहे. वा वा वा.